तिन्ही लोकांवर प्रेम करणारे, त्यांचं पालनपोषण करणारे आणि लोकांना सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करणारे भगवान श्रीराम आणि त्यांची जीवनसंगिनी लक्ष्मीस्वरूप माता सीता यांना मनापासून आठवलं की एक वेगळीच अनुभूती मिळते आणि हृदय शांत होतं, मनाला स्थिरता प्राप्त होते. सीतामाता आदी शक्ती आहेत. त्यांच्यात प्रचंड सामर्थ्य आहे. दया, क्षमा, शांती या सर्व गुणांनी परिपूर्ण आहेत. आणि असं असूनसुद्धा त्यांच्या प्रजेनी त्यांना अग्निपरीक्षा द्यायला लावली. त्यावेळी ज्या यातना सीतामातेला झाल्या त्यापेक्षाही श्रीरामांना झाल्या असाव्यात. प्रजेबद्दल त्या म्हणतात की प्रजा ही आपल्या मुलांसारखी असते आणि पराक्रमी पुरुष किंवा रणांगणावर लढणारा व्यक्ती हा व्यक्तीच्या शरीरावर ताबा मिळवू शकतो, त्याच्या मनावर किंवा आत्म्यावर नाही. त्या म्हणतात, मला वनवासात जाऊन स्वतःला सिद्ध करायचं आहे. स्त्री ही कधीच अबला नाही, तर ती सबला असते. आणि एक दिवस असा येईल की सर्व प्रजेला त्यांनी केलेल्या कर्माबद्दल त्यांना स्वतःलाच पश्चाताप होईल आणि मी त्यांच्या आत्म्यावर विजय मिळवेन. तर असं हे रामायण आपल्याला प्रेम, त्याग, समर्पण आणि सलोखा कसा राखावा हे शिकवतो. लोकांच्या मनाला शस्त्राच्या नाही तर प्रेमाच्या बळावर आपण जिंकू शकतो आणि तेही आपल्या हृदयाला शांत ठेवून. जेव्हा कोणी आपला अपमान करतं किंवा आपल्यासोबत विश्वासघात करतं तर मन म्हणतं की मी त्यांना का क्षमा करू. गोष्टी पकडून ठेवणं, त्यांना वारंवार आठवणं याने आपल्यालाच त्रास होतो, अपमान करणाऱ्याला नाही. आपल्याला क्षमा त्यांच्यासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या सुखासाठी करायची आहे. दुसऱ्याचं वागणं आपल्या मनात ठेवल्याने किंवा भांडल्याने आपले संस्कार आणि आरोग्य दोनही खराब होत असतं. म्हणून नेहमीच सन्मार्गावर चालणे, स्वतःचं हृदय शांत ठेवणे आणि इतरांचं भलं चिंतणे हे आपल्या नेहमीच हातात असतं. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. थँक्यू.